नमस्कार. वर्ल्ड 20 मध्ये आपलं स्वागत. महत्त्वाच्या 20 घडामोडी देशाविदेशात काय घडल्यात पाहणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या बातमीने. वॉशिंग्टन प्रायमरीमधील विजयानंतर अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यापासून डोनाल्ड ट्रम्प केवळ एक पाऊल दूर आहेत. वॉशिंग्टन राज्यामध्ये ट्रम्प यांना 76.2% मतं मिळाली. त्यामुळे उमेदवारी मिळवण्याकरता आता त्यांना केवळ 10 पेक्षा कमी प्रतिनिधींची आवश्यकता आहे. ट्रम्प यांच्याकडे सध्या 1229 प्रतिनिधींचा पाठिंबा आहे. 8 प्रतिनिधींचा पाठिंबा मिळताच ते उमेदवारीसाठी आवश्यक 1237 प्रतिनिधींचा जादुई आकडा गाठू शकतील. भारत इराण यांच्यातील सर्व घटना आणि करारांचा कायद्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यात येईल आणि योग्य ती भूमिका घेण्यात येईल असं आश्वासन ओबामा प्रशासनानं अमेरिकी कायदेमंडळाला दिले. भारत आणि इराण यांच्यातील संबंध सुधारत असल्याचं पाहून अमेरिकेच्या भुवया उंचावल्या आहेत. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीतील कर्कश प्रचाराविषयी आशियाई देशांनी काळजी करू नये असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केलं आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारीच्या शर्यतीत वर्चस्व गाजवत असलेले डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अमेरिकेतील निवडणुकीचं वातावरण गरम झालंय. ट्रम्प सातत्याने आशियाई देशांच्या विषयी वक्तव्य करून आपली प्रचार मोहीम राबवत आहेत. या पार्श्वभूमीवर ओबामांनी हे वक्तव्य केलंय. अफगाण तालिबानचा प्रमुख मुल्ला मनसूर याला ठार करण्यासाठी अमेरिकेने केलेला ड्रोन हल्ला हा द्विपक्षीय संबंधांमध्ये अडथळा निर्माण करणार आहे असं वक्तव्य पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहिल शरीफ यांनी केलंय. त्यांनी अमेरिकेचे राजदूत डेव्हिड हॅली यांच्याशी रावळपिंडी इथल्या लष्करी मुख्यालयात बोलतानाही चिंता बोलून दाखवली. बलुचिस्तानात अमेरिकेने 22 मे रोजी केलेल्या ड्रोन हल्ल्यात मनसूर मारला गेला होता. तो विषय हॅली यांच्याकडे उपस्थित करण्यात आला. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेला स्फोटक बनवण्यासाठी मदत केल्याचा आरोप रशियाने तुर्कीवरती केला आहे. रशियाचे राजदूत विताली चर्किन यांनी महासचिव बान की मून यांना पत्र दिले. त्यात त्यांनी स्फोटक बनवण्यासाठी लागणारं साहित्य तुर्की इस्लामिक स्टेटला पुरवत असल्याचं म्हटलंय. दरम्यान तुर्कीच्या विरोधात हे कट कारस्थान असल्याचं विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय. त्यामुळे त्याला गंभीरतेने घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. कोंगोच्या नागरिकांची दिल्लीमध्ये हत्या करण्यात आली त्याबद्दल आफ्रिकन देशांनी संताप व्यक्त केला आहे. आफ्रिकेतील देशांच्या प्रतिनिधींनी वर्णद्वेषी आणि आफ्रिकेबद्दल वाटणारी घृणा या विरोधात कठोर पावलं उचलण्याची मागणी भारत सरकारकडे केली आहे. भारतात साजरा करण्यात येणाऱ्या आफ्रिका दिनाचा कार्यक्रम पुढे ढकलावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. भारतानं आफ्रिकेच्या नागरिकांच्या सुरक्षेची हमी दिली आहे. कोंगोचा नागरिक मासोंदा कितडा ऑलिव्हर याची गेल्या आठवड्यामध्ये हत्या करण्यात आली होती. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू 2 राष्ट्रीय पक्षांसोबत सरकार स्थापन करणार आहेत. इस्रायलच्या इतिहासातील हे सर्वात उजव्या आघाडीचं सरकार असेल. एव्हिगडोर लिबरमॅन यांच्या इस्रायल बेतानू पक्षासोबत नेतन्याहू संयुक्त सरकार स्थापन करणार आहेत. पॅलेस्तीनबाबत घेतलेल्या अत्यंत टोकाच्या भूमिकेबद्दल लिबरमॅन प्रसिद्ध आहेत. इस्रायलच्या वायुसेनेनं गाझापट्टीवरती हल्ला केला. याआधी गाझापट्टीवरून 9 रॉकेट्स इस्रायलवरती डागण्यात आले होते. त्याचंच प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचं बोललं जात आहे. सेना आणि फिलिस्तीनी सूत्रांनी या हल्ल्याची माहिती दिली आहे. आगामी G7 परिषदेवरती दहशतवादाचं सावट असून जपानमध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी जपानच्या राजधानी टोकियोमध्ये G7 परिषद भरते. ब्रुसेल्स पॅरिस दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. टोकियो शहराला अक्षरशः छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. जपानच्या 70,000 विशेष पोलिसांना टोकियो आणि ओसाका या परिसरामध्ये तैनात करण्यात येणार आहे. जर्मनीच्या गुरुद्वारावर हल्ला होणार असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. अशी बाब आता समोर आली आहे. एसेन्समधल्या गुरुद्वारावर काही तरुण बॉम्ब हल्ला करणार असल्याची योजना आखत असल्याची माहिती आठवड्यापूर्वी जर्मन पोलिसांना मिळाली होती. संशयितांमधल्या एकाच्या आईनेच ही माहिती पोलिसांना दिल्याचा दावा केला जातोय. केरळमधील मच्छीमारांच्या हत्येप्रकरणी आरोपी इटलीतील नाविक सॅल्वेदोर गिरोन
याच्या जामिनाच्या अटींमध्ये सुधारणा करत सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी त्याला मायदेशी जाण्याची परवानगी दिली. हा खटला भारतात चालवायचा की इटली यापैकी कुठे चालवायचा यावर आंतरराष्ट्रीय लवादाचा निकाल येत नाही तोपर्यंत इटलीला जाण्यास गिरोन याला न्यायालयाने परवानगी दिली आहे. मर्सिडीज बेंझ 2020 पर्यंत 4 इलेक्ट्रॉनिक कार मार्केटमध्ये आणणार आहे. जर्मन सरकारनं यासाठी 9,000 कोटींची सबसिडी जाहीर केली आहे. 46 लाखांपेक्षा कमी अशी या इलेक्ट्रॉनिक कारची किंमत असणार आहे. यासाठी जर्मन सरकारने सबसिडी लागू केली आहे. ट्रॅफिक जॅमवरती तोडगा मोडून चीनच्या इंजिनियर्सनी एलिव्हेटेड बस डिझाईन केली आहे. ही बस बीजिंगमध्ये भरलेल्या 19व्या इंटरनॅशनल हायटेक एक्स्पोमध्ये सादर करण्यात आली. या एलिव्हेटेड बसची रचना अंडरपारसारखी केली गेलेली आहे. यामुळे ही बस रस्त्यावरती असतानाही अन्य कार्स तिच्या खालून जाऊ शकतात. या बससाठी फिक्स ट्रॅक केले गेलेले आहेत, म्हणजे ट्रामसारखी ही बस रस्त्यावरून धावेल. तिच्यात एकावेळी 1200 प्रवासी प्रवास करू शकतील. दुबईतलं जगातलं पहिलं 3D प्रिंटिंग ऑफिस तयार झालं असून त्याला ऑफिस ऑफ द फ्युचर असं नाव दिलं गेलं आहे. 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन बनवलेल्या या इमारतीसाठी बांधकामाच्या खर्चात 50 ते 80% बचत झाली आहे. शिवाय अत्यंत कमी वेळात ही इमारत बांधण्यात आलेली आहे. अमिरात टॉवर्सच्या कॅम्पसमध्ये ही इमारत बांधली गेली असून त्यासाठी $1,40,000 एवढा खर्च आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपतोय. त्यानंतर ते वॉशिंग्टनमध्येच राहणार असल्याचं समजतं आहे. त्यांच्यासाठी ते घराच्या शोधात आहेत आणि कॅलोरेमा परिसरामध्ये ते घर घेणार असल्याची माहिती मिळते. यामागे मुख्य कारण ओबामा यांची कन्या साशा ही शाळेत शिकते. तिच्या शिक्षणाची 2 वर्ष बाकी आहेत. तिची शाळा याच भागात असल्यामुळे ओबामा इथेच वास्तव्य करतील. कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो शहरामध्ये राहणाऱ्या 12 वर्षाच्या विद्यार्थ्याला देशातल्या 2 विद्यापीठांनी दाखला देण्याची तयारी दर्शवली आहे. तनिष्क अब्राहम असं या मुलाचं नाव आहे. आत्तापर्यंत त्याच्याकडे 3 कम्युनिटी कॉलेजची डिग्री आहे. बायोमेडिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याची इच्छा त्याला आहे. 18 वर्षाचा होईपर्यंत आपल्याकडे MDची पदवी असावी अशी इच्छा याने व्यक्त केली आहे. न्यूयॉर्कमधल्या एरविन प्लाझामध्ये एका कॉन्सर्ट दरम्यान गोळीबार झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झालेत. हिपहॉप कलाकार T.I. याच्या कार्यक्रमाच्या वेळेला ही घटना घडली. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये टॉयलेटमध्ये गेलेल्या एका व्यक्तीला अजगराने चावा घेतल्याची घटना घडली. अथापॉर्न बनुमा कचुए हे अजगर चावल्यामुळे ते जखमी झालेत. सीवर पाईपच्या सहाय्याने हा अजगर कमोडपर्यंत पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे. अखेर इमर्जन्सी सर्व्हिसेसला कॉल केल्यानंतर घटनास्थळी पोहोचताच त्यांनी अजगराला पकडलं. ₹106 अब्ज रुपयांच्या कर थकबाकी प्रकरणी जगातील सर्वात मोठी इंटरनेट कंपनी गुगलच्या मुख्यालयावरती छापा टाकण्यात आला. फ्रान्सच्या अर्थ मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. तसंच गुगल कार्यालयाची झडती घेत असताना अधिकाऱ्यांची देखील चौकशी करण्यात आली. व्हॉट्सॲपने जगातील 109 देशांमध्ये आपलं जाळं पसरवलं आहे. मेसेजिंग सेवेसाठी सोपं असल्यामुळे व्हॉट्सॲपला पसंती मिळते. हे ॲप जगातील 109 देशांमध्ये वापरलं जातं अशी माहिती सिमिलर वेब या डिजिटल मार्केटिंग इंटेलिजन्स कंपनीने तयार केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. तर वर्ल्ड न्यूज पाहिल्यानंतर इथे वेळ झालेली आहे थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.